तैनात करू शकता. तर एका ओव्हरचा पॉवर प्ले संपल्यानंतर किमान 4 खेळाडू सर्कलमध्ये असणं आवश्यक आहे. प्रतीक अर्थात बंटी आणि त्यांच्या सोबतीला आहेत श्रेयस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते दाखल. शिवसूर्य 11 विपक्ष अनिल स्मृती 11. पसरणी प्रीमियर लीगचा सलामीचा सामना. या दोन संघांमध्ये लढत ही लढली जाते. सर्व संघांनी नोंद घ्यायची. सामने 4 षटकांचे असतील. एका षटकाचा पॉवर प्ले. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. तर पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. 5-4ची फील्ड असेल, अर्थात डावी किंवा उजवी कोणत्याही एका बाजूला तुम्ही 5 पेक्षा जास्त खेळाडू तैनात करू शकत नाही. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेतला सर्वात महत्त्वपूर्ण नियम राहील. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम राहील. 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे. जर 12वा खेळाडू समालोचन कक्षात नसेल तर 2 धावांची पेनल्टी त्या संघाला तात्काळ दिली जाईल. याची संघांनी नोंद घ्यायची. नाणेफेकीचा कौल पुढच्या मॅचचा हा इनिंग ब्रेकमध्येच केला जाईल. शेवटची ओव्हर पहिल्या इनिंगची सुरू असताना दोन्ही कॅप्टन समालोचन कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. लक्षात घ्या, इथून पुढच्या सर्व सामन्यांसाठी नाणेफेकीचा पुढचा जो कौल असेल तो इनिंग्स ब्रेकमध्येच केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये 1 ओव्हर बाकी असतानाच तुम्ही टॉससाठी रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. अर्थात तो तुम्हाला कळवलं जाईल वेळापत्रक, जे तुमच्यापर्यंत पोचवलं देखील गेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून दुसऱ्या मॅचसाठी देखील तुम्हाला बोलावलं जाईल. नाणेफेकीचा कौलासाठी तुम्ही 1 ओव्हर बाकी असताना उपस्थित राहणं अपेक्षित आहे. मॅचला होईल अगदी काही क्षणामध्ये सुरुवात. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये सूरज अर्थात बाळू समोर असेल. प्रतीक अर्थात बंटी. पहिला चेंडू वाड्याबाटने खेळलाय. फटका हवेमध्ये आहे. नो मॅन लँडमध्ये विसावण्याचा प्रयत्नात. ओ व्हॉट अ कॅच. जबरदस्त एफर्ट यार. पहिल्या चेंडूवर प्रतीक मोठा मासा लागलाय गळाला. पसरणी प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाला अशी सुरुवात होईल अपेक्षा नव्हती. 0वरती एक मोठा मासा हाती लागलाय. कॅच करू प्रसाद. व्हॉट अ कॅच यार. रनिंग कॅच, तेही उलट्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती 1983चा वर्ल्ड कप आठवला. कपिल देव निखुजांचा तो कॅच आणि त्या कॅचनं बदललेली मॅच आठवली. इथं देखील चित्र कसंच काहीसं. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. अगदी आखू टप्प्याचा चेंडू होता, परंतु फटका तितकासा प्रॉपर नाही झाला. अमित मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. डावखोर हातानं फलंदाजी केली प्रतीकनं आणि इथं फसले. उजव्या हातानं डावखोर हातानं दोन्ही बाजूंनी फटकेबाजी करणं ही प्रतीकची ताकद आहे. परंतु इथं मात्र तो फटका तितकासा ताकदवान मारता आला नाही. अमित आले 3ऱ्या क्रमांकावर. बाळू सज्ज असतील ओव्हर द विकेट. शिर्के कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रथमेश शेठ शिर्के यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून 2 दैदिप्यमान स्पर्धा, अनुश्री चषक आणि त्याबरोबरच विहाळीमधली स्मृती चषक, या 2 स्पर्धांमध्ये विजेतेपद शिर्के कन्स्ट्रक्शन या संघानं पटकावलेलं आपण पाहिलं. एक सिंगल आली याही चेंडूवरती. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर धावा येतात. धावांची धाव मैदानामध्ये करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गणेश रोड लाईन्सचे मालक जीवन शिंदे यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचकडे वळूया. 3 धावा धावफलकावर लागलायत. एक विकेट जरूर आली आहे,
परंतु श्रेयसकडे क्षमता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. जवळजवळ 11 वाजलेत. पहिली मॅच सुरू आहे. आपल्याला अनेक सामने आज दिवसभरात चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचे आहेत. यावेळी लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय, ओव्हर बॉलर सेट डाऊन द ग्राउंड, ऑफ द ग्राउंड, सिक्सर. पहिला षटकार, षटकाराची ललकारी, 7 धावांची भरारी पसरणी. प्रीमियर लीगचा डंका वाजू लागलाय. षटकार आलाय, पहिला आलाय. आता आणखी किती येतील 2 दिवसांमध्ये, फक्त मोजत राहायचंय. आणि ते मोजण्यासाठी आमची स्पोर्ट्स ऑन लाईव्हची टीम सज्ज आहे. यावेळी फटका फसला, हवेमध्ये आहे, मिडॉनवरती खेळाडू, डाऊन द बॉल, पकडला जाईल कॅच, विकेटचं पतन. सूरजच्या हातामध्ये विसावतोय जल. अगदी त्यांचे साथीदार अतिरिक्त खेळाडू प्रतीक देशमाने आम्हाला सांगतायत सूरज रानटे अशी त्यांची ओळख. कॅच मात्र सुरेख टिपलाय. अगदी कोणताही थोडंसंही हलावं लागलं नाही जागेवरून. 2 विकेट आलेत पहिल्या ओव्हरमध्ये. 9 धावा लावपलकावर लागल्यात जरूर, परंतु विकेट्सची पडझड. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात अमोल महांगडे. अमोल महांगडे तात्या मैदानामध्ये होतात दाखल. चौकार आला शेवटच्या चेंडूवरती. 2 एका षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेरीस 2 गडी बाद, 13 धावा धावफलकावर. अगदी अमोल यांनी पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट लगावला. 4 धावा जोडल्या जातात धावफलकामध्ये त्यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक संपत आहे. आता मात्र मर्यादा शिथिल होईल. 5 खेळाडू तुम्ही डीपमध्ये तैनात करू शकता, परंतु त्यामध्ये देखील तुम्हाला 5-4ची फील्ड सजवणं अत्यावश्यक आहे. एका बाजूला जास्तीत जास्त 5 खेळाडू तुम्ही तैनात करू शकता, याची नोंद घ्या. 13 धावा आल्यात. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवसूर्य इलेव्हन संघाकडून सुमित येत आहेत. सुमितच्या हातामध्ये विसावेल हा चेंडू. अगदी पहिला चेंडू हाताळला जाईल. आखू टप्प्याचा वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा एक आखू टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका खेळलाय. इथं 1 बाउन्स फील्ड केला गेला. दुसरीचा प्रयत्न इथं नक्कीच अयशस्वी होतोय. चतुर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव डीप मधून अवघी मिळणं म्हणजे नक्कीच क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न राहिला अमोलचा. संपर्क यावेळी मात्र कोणताही नाहीये. पुन्हा एकदा आखोटापदा चेंडू, फटका बसला हवेमध्ये आहे. 1 हँडेड एफर्ट. इथं मात्र कॅच निसटतोय. 2 धावा प्राप्त होतील. गणेशने इथं मात्र नक्कीच एक सोपा जेल सोडला मी म्हणेन. यावेळी मात्र लालच दिलं आणि त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. भिरकावून दिलाय. ओव्हर डिप्पीड विकेट. षटकार. 6 धावांसाठी अमोलचा बिग ब्लास्ट. पुन्हा एकदा एक आखोटापदा चेंडू, आडवा वाटणं फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतील. धाव फलकाला चांगला वेग दिलाय अमोलनी. बॅटिंग चांगली केली आतापर्यंत.
याही वेळेला खुट्टापदा चेंडू आडाबाटनं खेळलाय, कव्हर्समध्ये गॅप शोधलाय, स्वीपर कव्हरमध्ये खेळाडू आहे, फेकी चांगली केल्या. पुन्हा एकदा बॅकअप मात्र मिळत नाहीये, ओव्हर थ्रो होतोय. धावांसाठी धाव केली जाते. अगदी 2 से भले 4 धावा मिळतील या चेंडूवर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे पोहोचतोय 29. 2 षटकांची सांगता होती. 2 गडी बाद 29. 29. 16 धावा आल्या या षटकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि आम्ही नक्कीच नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. पुढचे संघ नेक्स्ट मॅच असणार आहे महत्त्वपूर्ण बी ग्रुपमधली भूमी 11 विपक्ष एकविरा 11. दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बॉलिंगसाठी येत आहेत सुशील शेठ प्रभाळे, गोलंदाजीसाठी आलेत. औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक आहे. क्रिकेट जगतात नाव किती कमावलं जाईल. फटका चांगला खेळलाय परंतु लांबी मिळत नाहीये. हातामध्ये प्रसादच्या विसावेल पुन्हा एकदा विकेट येते. लाजवाब कॅचेस प्रसादने आतापर्यंत पकडलेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय प्रसादचं. पहिला महत्त्वपूर्ण बंटी यांचा कॅच उलट्या दिशेनं पळताना, यावेळी देखील रनिंग कॅच लॉंगॉनच्या दिशेनं येताना लॉंग ऑफवरून आला खेळाडू आणि हा टिपला कॅच. जबरदस्त एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक महत्त्वपूर्ण खेळाडूला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल होत आहेत. धावा चांगल्या लागल्यात धावफलकावर परंतु विकेट्सची मात्र पडझड होते. यावेळी अपील उचलली आहे परंतु डॉट बॉल आहे. पंच मात्र फेटाळून लावतील. पुन्हा एकदा आडाबाटने खेळण्याचा प्रयत्न. बाटच्या आतली कडा गणेश आहे तैनात, त्याच्या माध्यमातून थांबवला जाईल चेंडू. सिंगल प्राप्त होती. तिसरं षटक सुशील प्रभाळे यांनी चांगली सुरुवात केली आहे. उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये. आपल्या उपस्थितीनं नक्कीच जिवंतपणा येईल. सिंगल याही चेंडू डॉट बॉल येतोय. अगदी चांगला राहिला हा चेंडू देखील. थँक्यू, धन्यवाद. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यावेळी अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. मिसफिल्ड थोडीशी पाहायला मिळेल. लॉंगॉनवरून प्रसाद बॅकअप जरूर देईल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि तो यशस्वी देखील झालाय. 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. तीन षटकांचा खेळ थांबलाय. 34 धावा धावफलकावर. टॉससाठी या रिपोर्टिंग करा. भूमी 11 एकविरा 11. दोन्ही कॅप्टन टॉससाठी उपस्थित आपण राहणं आवश्यक आहे. जर टॉससाठी कॅप्टन उपस्थित नसेल, एक कॅप्टन असेल दुसरा नसेल, तर त्या संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद घ्या. कोणताही अतिरिक्त वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. जबरदस्त चेंडू यॉर्कर हाताळलाय. मिसफिल्ड मात्र होती आहे. सिंगल येईल. गणेश हाताळतो हे षटक. आडव्या बॅटनं पटका खेळलाय. सूरज डाऊन द बॉल. कॅच सुटलाय. 1 बाउन्स. चेंडू निसटून जाईल. अगदी सीमा पार. मिळतील धावा. 4 धाव फलकाला येईल आकार. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धाव फलकावर. जखमेवरती अलगत मीठ चोळण्याचं काम या चौकारानं केलंय. फुल टॉस. या वेळेला पुन्हा एकदा प्रसाद आहे तैनात आणि पुन्हा एकदा वेल जज्ड. अप्रतिम कॅच प्रसादच्या माध्यमातून. 3 कॅचेस. अगदी प्रतीक देशमाने यांच्याकडून तुम्हाला या कॅचसाठी 101 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जातं. बक्षीस मात्र त्यांच्याकडून तुम्ही मॅच संपल्यानंतर घेऊन जा. परंतु या कॅचसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 अप्रतिम झेल त्यांनी टिपलेत.
कॅचेस विन्स यू मॅचेस म्हटलं जातं. 3 त्या कॅचेसनी मॅचचं समीकरण बदललं. भूमी 11 एकवीरा 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं. बॅटिंगसाठी येतात ते बाबू टायगर, इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे बाबू. यावेळी मात्र यॉर्कर हाताळला डॉट बॉल. या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत तो सन्माननीय संतोषजी गायकवाड तसेच संतोषजी शिर्के यांच्या माध्यमातून. मी मान्यवरांना विनंती करणार आपण टॉससाठी प्लीज पुढे यायचं. त्याबरोबरच एकवीरा 11 भूमी 11 दोन्ही कॅप्टन आपण समोर या. टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये कोणताही वेळ न दवडता करणार आहोत. निर्णय लगेच कळवायचा आहे. निर्णय येताना तयार घेऊन या. यावेळी फटका खेळलाय समोरच्या बाजूला, सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज रन आउट होईल. एकच धाव मिळेल. अमोलला परतावं लागेल डगआउटमध्ये माघारी. धावफलक होतं स्थिर. 40 धावा धावफलकावर लागल्या. 4 षटका अखेरीस विजयासाठी 41 धावांची असेल आवश्यकता. नाणेफेकीचा कौल आपण करतोय सन्माननीय संतोषजी गायकवाड संतोषजी शिर्के यांच्या शुभ हस्ते. भूमी 11 विपक्ष एकवीरा 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी पुढे येतील. टॉस करत असताना निर्णय मात्र आपण लगेच कळवायचा आहे याची नोंद घ्या. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल केला जाईल. दोन्ही कॅप्टन तयार असतील. एकवीरा 11 भूमी 11. काटाचा कॉल आहे. कॉल लागतोय तो भूमी 11 संघाच्या बाजूने. निर्णय लगेच कळवायचा आहे. सर्व संघांनी नोंद घ्या. टॉससाठी येताना टीम बरोबर डिस्कशन करून या. निर्णय काय घ्यायचा आहे हे आधीच ठरवायचा आहे आणि तो निर्णय आम्हाला कळवायचा आहे. स्वप्नीलभाई गायकवाड यांचा संघ एका बाजूला तर राजवीर विक्रांत महागडे यांचा संघ एका बाजूला. सलामीची जोडी दाखल करायची आहे. शिवसूर्य 11 अगदी वेळ न दवडता मैदानाचा ताबा घेतील अनिल स्मृती 11. यानंतरची मॅच महत्वाची असेल. एका बाजूला भूमी 11 एका बाजूला एकवीरा 11. भूमी 11 आम्हाला निर्णय कळवा. 41 धावांचं आव्हान शिवसूर्य 11 संघासमोर. सर्व खेळाडूंना संघांना विनंती आहे मैदानात दाखल होताना तुम्ही एक लाईनअप करत दाखल होणं आवश्यक आहे. यूट्यूब लाईव्ह सामने आपण पाहतोय. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून पसरणी प्रीमियर लीगचा हा 16 संपूर्ण तालुकाभर पाहिला जाणार आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला जावा या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेचं यश हे आपल्या डिसिप्लिनवरती अवलंबून असेल. तो डिसिप्लिन सर्वांनी दाखवायचा आहे. मैदानामध्ये खेळाडू दाखल होताना लाईनअप करत दाखल होतील. क्षेत्ररक्षण लगेच सजवा सर. भूमी 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय कळवलाय.
चला मॅचला सुरुवात करायची. अतिरिक्त वेळ कोणताही न घेता अनिल स्मृती 11 विपक्ष शिवसूर्य 11. 41 धावांचं लक्ष. सलामीची जोडी दाखल होती सुमित आणि सूरज बाळू. सूरज यांनी पहिलं षटक हाताळलेलं आपण पाहिलं. अनिल स्मृती 11 वेळ अतिरिक्त घेऊ नका. क्षेत्ररक्षण कृपया लगेच सजवा. यानंतर भूमी 11 एकविरा 11 तयार राहायचंय. भूमी 11 नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ विनंती असेल मॅच ही संपल्यानंतर तुम्ही डगआउट मध्ये दाखल व्हायचं. डगआउट मधूनच संघ मैदानात येतील. त्याबरोबरच टॉस जिंकणाऱ्या संघाला चॉईस असेल कोणतं डगआउट निवडायचं आणि तो चॉईस त्यांनी डगआउट करायचा आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. खेळाडूंना विनंती आहे. खूप वेळ घेतला जातोय. पहिली इनिंग अगदी सुरू आहे. पहिले मॅच सुरू आहे. पहिला चेंडू 41चं लक्ष. प्रति करतात बंटी. करतील सामन्याला सुरुवात. लेग ब्रेकचा मारा. आड्या बॅटनं खेळायला फटका. डीपमध्ये खेळाडू तैनात. हवेमध्ये आहे चेंडू आणि दूर देखील आहे. भिरकावून दिला सीमारेषे पार. मस्तक पे मस्तक षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला. दुसऱ्या चेंडूवर मात्र सुमित परतेल माघारी. ओम महागडे येतील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. ओम यांनी कॅच पकडलाय. तिसऱ्या क्रमांकावर येतात एस के मैदानाच्या आतमध्ये येतील. षटकार आला जरूर. त्यानंतर विकेट देखील आली आहे. मॅच अगदी काटेकी टक्कर होणार यात ते मात्र शंका नाही. आडा बट्टा फटका खेळला. अगदी थांबवला जाईल. सिंगल प्राप्त होईल. 41 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा बचाव करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे बंटी आणि टीमला. आणि स्मृती 11 यावेळी हवेमध्ये फटका खेळलाय. गॅप मध्ये देखील आहे. वन बाउन्स. अगदी इथं मात्र फील्ड केला जाईल. थांबवला जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. बॅटरी सेफ. 3 धावा मिळतील या चेंडूवर. स्ट्रायकिंग एंडला दाखल होतील आता पुन्हा एकदा एसके. धाव फलकावर लागतात. 10 धावा. 1 गडी बाद 10. डिफेंडिंग चॅम्पियन्स अनिल स्मृती 11. डिफेंडिंग चॅम्पियन्स अनिल स्मृती 11. खेळ देखील चॅम्पियन सारखाच करणं गरजेचं या स्पर्धेच्या सुरुवातीला. पहिला सामना यावेळी चांगला चेंडू परंतु मिसफिल्ड होतीये. घोषित क्षेत्रात 1 धाव मात्र प्राप्त होईल. घोषित क्षेत्रात 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. यावेळी स्टेप आउट. दिशा मात्र डाव्या बाजूला. चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल बरोबर षटकाची होती संगता. एका षटका अखेरीस 11 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 11. नेल्सन इज ऑन द बोर्ड. अर्थात 1-1-1 2-2-2 3-3-3 या संकल्पनेला नेल्सन असं संबोधलं जातं. ब्रिटिश सैन्य अधिकारी नेल्सन 1 हात 1 पाय आणि 1 डोळा निकामी झाल्यानंतर देखील ब्रिटिश सैन्यासाठी अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा अधिकारी आणि त्यांच्या सन्मानार्थच नेल्सन ही संकल्पना उदयास आली.
चला घाई करा थोडीशी, वेळ अतिरिक्त खूप घेतला जातोय. बंटी सर थोडीशी घाई करा, पहिली मॅच सुरू आहे. 11 धावा आल्यात, अजूनही येणारे 18 चेंडू, 30 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी पर्याय कोणाचा निवडला जातोय? पर्याय युवा गोलंदाजाचा निवडला. गोलंदाज आहे सोहम, युवा खेळाडू आहे. युवा खेळाडूचा पर्याय निवडला. जबाबदारी सोपवली आहे बंटी यांनी. ती जबाबदारी हा युवा खेळाडू कशी पेलेल हे पाहायचं आहे. हाफिज क्रिकेटचा संग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 11 धावा आल्यात धावफलकावरती, एक गडी मात्र गमावलाय. त्यानंतर थोडीशी घाई करा, खूप वेळ घेतला जातोय. पंचांच्या भूमिकेत राजीव शेठ शिर्के आणि संकेत आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं अंपायरिंग दोघांच्याही माध्यमातून राहिलंय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, गॅप मध्ये आहे, अगदी पाठलाग केला जाईल. सुपर कव्हर वरून 2 धाव मात्र प्राप्त होतील. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 13 वरती पोहोचेल धावफलक. यावेळेला लॉफ्ट केला, फटका फसला, हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल, पकडला जाईल. कॅच. बाबू फौजी यांच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. आणखी एक फलंदाज डगआउट मध्ये परतेल माघारी. सूरज अर्थात बाळू यांना तंबूच्या आश्रयाला विश्रांतीसाठी जावं लागेल. खेळाडूंना विनंती आहे, थोडीशी घाई करा, खूप वेळ अतिरिक्त घेतला गेलाय पहिल्या सामन्यासाठी. तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये 4 ओव्हरसाठी केवळ 16 मिनिट दिले जातील, 16 देखील नाही. हॉटेल कारभारीचे सर्व विपुल महांगडे यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये सामने कंप्लीट करणं अत्यावश्यक आहे. अतिरिक्तचा वेळ घेऊ नका. 4थ्या क्रमांकावर येत आहेत विपुल. या चेंडूवर किती धावा येत आहेत आपल्याला पंच सांगतील. अगदी 4 धावा आहेत. त्या दरम्यान बाबू महांगडे यांनी जो कॅच टिपला त्या कॅचसाठी सागर मोहिते यांच्याकडून 501 रुपयांचे पारितोषिक घेत आहे. त्यांनी त्यांच्याकडून ते पारितोषिक जमा करून घ्यायचंय. यावेळी समोरच्या बाजूला ऑफ केलाय, जबरदस्त प्रहार. आमचा कॅमेरामॅन भूषण यांना दिली आहे सलामी. अप्रतिम स्ट्रोक, सीमा पार षटकार, 6 धावांची ललकारी. धावफलकानं घेतली भरारी. थेट गोव्याहून या स्पर्धेसाठी दाखल झालेत आमचे भूषण सर. प्रीतम लोखंडे यांचं ऑपरेटिंग आणि भूषण यांचं कॅमेरा वर्क स्पोर्ट्स ऑन लाईव्हला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. तर आमच्या स्कोररच्या भूमिकेत आज सुमित आमच्यासोबत जोडला गेला. यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केला, हवेमध्ये आहे, फटका फसलाय, कॅच मात्र निसटलाय. कॅचेस पकडावे लागतील, कॅचेस महत्वाचे राहतील. 2 धावा आल्यात या चेंडूवरती. धावफलकाला वेग आलाय. जर आपण धावफलक पाहिला तर 25 धावा धावफलकावर 2 षटका. अखेरीस तुलना जर केली तर पहिल्या 2 षटकांमध्ये अनिल स्मृती 11 चांगल्या स्थितीमध्ये होता, 29 धावा. अखेरच्या 2 ओव्हर्समध्ये अवघ्या 11 आल्या आणि धावफलक थांबला. अडचणींचा सामना करावा लागला. त्याचं कारण होतं विकेट्स, पकडले गेलेले कॅचेस, प्रसादची अप्रतिम फिल्डिंग. आणि मैदानाच्या आतमध्ये गतवर्षी डिफेंडिंग चॅम्पियन्सचे धाबे ज्यांनी दणानून सोडले होते असे RK फौजी यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. सलग 5 चेंडू 5 षटकार डोकणारा संघर्ष योद्धा यावर्षी देखील तयार असेल. या दरम्यान मात्र विकेट येते, महत्वाची विकेट येते. अमित यांच्या पहिल्या चेंडूवरती होतील SK शिकार, परतून जातील डगआउट मध्ये माघारी. मॅच पुन्हा एकदा बनेल का?
अगदी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलंय तिसरं षटक टर्निंग पॉईंट ठरलं होतं. इथं देखील तीच कामगिरी होईल का? प्रसाद आलेत, प्रसादनी क्षेत्ररक्षणात प्रभाव सोडलाय. आता मात्र बॅटिंगमध्ये काय करतील हे पाहायचं आहे. अमित यांच्याकडे अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी माझ्या गाठीशी, मी सदैव माझ्या संघाच्या पाठीशी, हे सांगणारे अमित. यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केला, अगदी वन बाउन्स चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी होईल. 2 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. इथं मात्र रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद केला जातो. विकेट येते विदाऊट वॉर्निंग. फलंदाजाला बाद करण्याची तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे आणि त्या अंतर्गत फलंदाजाला थांबवण्याचं काम इथं केलं जात आहे. मॅनकँड स्वरूपात रनआउट केला जातो. फलंदाज विपुल यांना परतावं लागेल माघारी. लाईन बिलॉंग्स टू द बॉलर. जेव्हा तुम्ही चेंडू हाताळण्यापूर्वी लाईन सोडू शकत नाही. जर तुम्ही लाईन सोडली तर मात्र गोलंदाजाकडे ती मुभा आहे तुम्हाला रनआउट करण्याची. आणि आता मनकँड स्वरूपात दिली जाणारी विकेट आता रनआउट म्हणून दिली जाते. विनू मनकँड यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी ती विकेट मनकँड. इथं मात्र रनआउट. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज येवले. यावेळी लॉफ्ट केला, आणखी एक विकेट येते. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मॅच पूर्णतः बदलते. सलगचे 2 चेंडू 2 विकेट आल्यात, अगदी 3 विकेट आल्यात खरं तर मी म्हणेन. परंतु पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर 2 धावा मॅनकँडच्या रूपामध्ये विकेट आणि तदनंतर मात्र एक सोपा झेल प्रसादनी सोपवला. मॅच फसली आहे पुन्हा एकदा. अगदी 27 धावा धावफलकावर आहेत. येणारे 9 चेंडू 14ची गरज आहे. सुशील शेठ प्रभाळे मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. नवीन सर. सीमारेषेजवळ उभे असलेले सर्व खेळाडू प्रेक्षक यांना विनंती, आपण थोडंसं मागच्या बाजूला या. क्लोज कॉल एखादा तिथं अडचणीचा ठरू शकतो. अगदी जवळ थांबू नका, विनंती आहे. अगदी मोठा फटका यावेळी आलाय, हवेमध्ये आहे आणि निष्ठून चाललाय सीमा पार. षटकार. नो बॉल देखील आहे. नो प्लस 7 धावा येतील. मॅच बनली की काय असं वाटत असताना इथं मात्र सुशील प्रभाळे यांनी आक्रमण चढवलं. फ्री हिट. फ्री हिट वरती पुन्हा आड्या बॅटनं फटका खेळला. डीपमध्ये खेळता येईना. आता थोडीशी मिसफिल्ड. एकच धाव मित्र मिळालेला. एकाच धावावर थांबावं लागेल. मॅच मध्ये आता मजा येणार आहे. 35 धावा आल्यात. 6ची गरज आहे अजूनही. 8 चेंडू बाकी. त्या एका नो बॉलनं सर्व समीकरणं बदलली. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. सुपर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 धावांचा प्रयत्न. इथं मात्र फलंदाज सेफली होईल दाखल. 2 धावा होतील प्राप्त. 7 बॉलात 4ची गरज. लॉफ्ट केला यावेळेला. 1 बाउन्स निष्ठून जाईल. विजयाचा चौकार येईल. मॅच फिनिश. सुरतच्या माध्यमातून भिरकावून दिला गेला चेंडू. डिफेंडिंग चॅम्पियन्सला पहिल्या सामन्यामध्ये नमवलाय. शिवसूर्य 11. शिवसूर्य 11चा सूर्य चमकतोय. यानंतरची मॅच क्रुशियल मॅच. भूमी 11 विपक्ष एकविरा 11. भूमी 11 फलंदाजीचा निर्णय घेतलाय. एकविरा 11 आपण